श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज होता शुक्रवार. मला केस धुवायचे होते म्हणून मी केस धुण्यासाठी तेल गरम करून घेतले आणि छान केसांची मसाज केली. नंतर मग म्हटलं चला आता घरातले सर्व कामं आवरून घेऊ, कारण की असं काही असलं की मला जास्त शिल्लकचे कामं करावं वाटतं. मग मी सर्व कामं करून घेतले आणि लसूण पण साफ करून घेतला. तो वारंवार काढला की सगळं कचरं होत होतं आणि माकडाने पाडल्यामुळे ते लसणाची पेंडी बाहेर ठेवता येत नव्हती आणि घरात सगळं कापून ठेवून दिला मग मी एक खट्टी. नंतर घर आवरणं झाले, पुसणं वगैरे झाले, मी फ्रेश झाली आणि स्वयंपाकाला लागली. आज स्वयंपाकात बनवणार होती टोमॅटोची चटणी, तर त्यासाठी मी टोमॅटो चिरून घेतले. तर बघू शकता तुम्ही, हा होता शेगावचा लाडू. मला तर खूप आवडतो. शेजारच्या काकू गेल्या होत्या, त्यांनी तो लाडू दिला मला. मी टोमॅटो चटणी साठी तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता, मिरची आणि टोमॅटो टाकून घेतले. सोबतच थोडंसं गरम मसाला टाकला, मीठ टाकलं. झाले आपलं स्वयंपाक तयार आणि जेवणासाठी ताट वाढवलं. त्यासोबत मी इथे बिवडीचा खुडा पण करून घेतला होता. नंतर मी ब्लाऊज शिवायला बसली, कारण की खूप दिवसाचं चालू होतं ब्लाऊज शिवायचं ते. नंतर मी ही बाही पहिल्यांदा शिवून बघितली, तर मला जमली का हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगसाल, कारण की ही बाही मी पहिल्यांदाच ट्राय केली होती. तर हे माझ्याकडनं काय झालं तर दोघी एक काठ छोटा आणि एक काठ मोठा होता, पण त्यावर माझी कटिंग बाहीची झाली असल्यामुळे मला एका बाहीला असा जॉईंट द्यावा लागला आणि ते जॉईंट झाकण्यासाठी मी इथे लेस लावली. अशी माझ्याकडनं चूक झाली होती. तर ती चूक मी अशी सुधरवली. तुम्हाला कसा वाटला माझा जुगाड हे मला नक्की सांगसाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.